शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यासाठी भीमशक्ती संघटनेचे महानगर प्रमुख मिलिंद दाभाडे यांचं माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे महानगर प्रमुख मिलिंद दाभाडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना करण्यात आली आहे। यावेळी प्रदेश अध्यक्ष दिनकरदादा ओंकार, मराठवाडा अध्यक्ष संतोष भिनगारे, नासेर शाऊस, पुरुषोत्तम ठाकूर, अनिल मगरे, सतीश नरवडे आदी उपस्थित होते। महिला शिक्षणाच्या मूळ असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला देण्यात यावं असं आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने एक निवेदन सादर करून मागणी केलेली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं या देशातल्या महिलांसाठी एक मोठं काम आहे। या देशामध्ये धर्मांध आणि मनुवादी ज्या प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांनी महिलांना शिक्षणापासून हजारो वर्ष वंचित ठेवलं होतं, परंतु त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी अतिशय संघर्ष केला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो महिलांना समानतेचा लढा जो उभा केला होता त्या लढ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी स्वतःला झोकून दिलं होतं आणि स्वतः त्यांनी शिक्षण घेऊन आधी त्या या देशातल्या पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं आणि अनेक महिलांना त्यांनी शिक्षित केलं। या देशामध्ये आज राष्ट्रपती पदापासून पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, आमदार, खासदार, IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर या वेगवेगळ्या पदावर ज्या महिला दिसतात याचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना आहे। आणि एवढ्या मोठं या देशामध्ये काम त्यांचं असताना त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे। ते काम करत असताना, महिलांसाठी लढा उभा करत असताना त्यांनी लोकांचे जे जात्यांध आणि धर्मांध लोक होते त्यांनी त्यांच्यावर शेणाचे गोळे मारले, धोंडे मारले, परंतु त्या ध्येयापासून वेगळ्या झाल्या नाहीत। शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजसेवा केली। प्लेग सारख्या जेव्हा साथ चालू होती त्या प्लेगमध्येही त्यांनी समाजाच्या घटकांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा अंत झाला। त्यामुळे सावित्री माता यांच्यापेक्षा मोठं कुठल्याही स्त्रीचं काम या देशामध्ये नाही असं वारंवार सिद्ध झालेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की घाटी येथील जो आपला शासकीय दवाखाना आहे त्याला माता सावित्रीचं नाव देण्यात यावं। जर आमच्या मागणीला प्रशासनाने शासकीय पातळीवर जर गांभीर्याने घेतलं नाही तर भीमशक्तीच्या वतीने आम्ही राज्यभर आंदोलन करून या राज्य सरकारला किंवा प्रशासनाला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही।